नमस्कार, आप सभी का जनहित समाचार यूट्यूब चैनल में स्वागत है। देखिए आज के मुख्य खबर, मैं हूं बाबूराव करी। रुद्र ट्रांसपोर्ट ड्राइवर का चालक टेम्पो छोड़ के उतरेगा नहीं। साहेब आज लास्टचा दिवस आहे आणि गर्दी भरपूर आहे। आपल्या नगरपालिकेच्या मार्फत काय सुविधा दिलेल्या आहेत जनतेला? आपण जर हा वराळादेवी मंगलघाट बघितला असेल तर या इथे सर्वात पहिली मी सुरुवात करतो ते आपली पाण्याच्या टँकरपासून। सर्व इथल्या येणाऱ्या गणेश भक्तांना भाविकांना मोफत पाणी आणि ते सुद्धा चांगल्या दर्जाचं पाणी प्यायची व्यवस्था केलेली आहे। या इथे आमचं स्टेज आहे, या स्टेजवर आमचे सर्व कर्मचारी काम करतात। या स्टेजवरून संपूर्ण या गर्दीचं नियंत्रण, त्याचप्रमाणे अनाउन्समेंट होतात। त्यांच्या बाजूला पोलिसांनी स्टेज बांधून दिलेलं आहे। आणि जर आपण वराळादेवी तलावाकडे जर बघितलं तर त्या तिथे सगळ्या फ्लड लाईटची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून अंधारात कुठले काही अनुचित प्रकार होऊ नये। त्याचप्रमाणे आपण तराफे लावलेले आहेत, तिथे क्रेन लावलेली आहे। ह्या तलावावर सार्वजनिक गणपती जे येतात आतापर्यंत 91ची संख्या झालेली आहे। तर रस्ते पे खड़े मत रहिए, चलते रहिए। सार्वजनिक गणपतीसाठी आपण या इथे जी व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये तराफे आहेत, आपलं सुरक्षा रक्षक दल आहे, त्याचप्रमाणे आपले बाकीचे सर्व कर्मचारी इथे काम करत आहेत। या इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे, जीवनरक्षक दलसुद्धा आहे, तराफेची व्यवस्था केलेली आहे। अशा प्रकारे संपूर्ण कुठलाही नियोजनाचं काही अडचण होणार नाही या पद्धतीने तयारी केलेली आहे। त्याचप्रमाणे पोलिसांनी देखील सहकार्य करून संपूर्ण या गर्दीचं नियोजन आणि इथे अनावश्यक गाड्या थांबू द्यायच्या नाहीत असं आपण गर्दीचं पूर्ण चांगलं नियोजन केलेलं आहे। एकदम पाणी हिरवं झालेलं आहे, हो, त्याबद्दल सांगा। आपल्या ज्या मूर्तीचं विसर्जन होतं त्याच्यामुळे हे पाणी किती जरी स्वच्छ केलं तरी परत परत ते घाण होतं पाणी। याच्यावर आता कायमस्वरूपी उपाय असा एकच असणार आहे की या इथलं विसर्जन आपल्याला पुढच्या वर्षी बंद करावं लागेल। आपल्याला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर प्लास्टर ऑफ पॅरिसचा मूर्तीचा वापर जो आहे तो पूर्णपणे बंद करावा लागेल, थर्माकोलचा वापर बंद करावा लागेल। आपण पाहिलं इथं आपण निर्माल्य कलश ठेवलेला आहे, जे काही फळं किंवा फुलं जे आहेत जी गणपतीच्या मूर्तीच्या बरोबर येतात ती सगळी बाजूला काढून आपले जे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी, ते सेग्रिगेट करतात, ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करतात। आणि हे जे बायोडिग्रेडेबल जे फळं आहेत, जी फुलं आहेत, यांचं आपण आपल्या बागेमध्ये खतामध्ये रूपांतर करतो। त्याचप्रमाणे आपण यावर्षी 5 वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये 5 कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली आहे, जिथे आपले जे घरगुती गणपती आहेत त्याचं विसर्जन होतं। आणि त्याच्यामध्ये जर चुकून प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर त्यासाठी आपण एक सोल्युशन तयार केलेलं आहे। त्या सोल्युशनमध्ये ह्या मूर्त्या विरघळतात आणि त्याच्यानंतर जो काथ्या उरतो तो काथ्या आपण भरावासाठी वापर करतो। अशा प्रकारे आपण पर्यावरणपूरक उत्सव साजरा केलेला आहे। याच्यानंतर येणारा जो दिवाळीचा उत्सव आहे किंवा नवरात्र उत्सव आहे त्यासाठी सुद्धा आपलं हेच आव्हान राहील की हा मॅक्झिमम आपण पर्यावरणपूरक उत्सव साजरा करूया। आणि आपण बघितलं असेल या सर्व घाटावर 2 दिवस आधीपासून संपूर्ण औषध फवारणी केलेली आहे। आज सकाळी स्वतः मी या घाटाची सगळ्या पाहणी केली। 5 घाट जे आपले महत्त्वाचे त्या तिथे संपूर्णपणे पांढरी जी पावडर असते, बोरिक पावडर असते, ती टाकून संपूर्ण डिसइन्फेक्टंट वापरलेलं आहे। याचनुसार अजून मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये स्वच्छता पंधरवडा सुरू केलेला आहे, ज्याची आजच सुरुवात झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या घराच्या आसपास कचरा टाकणार नाही, नको त्या ठिकाणी कचरा टाकणार नाही, घंटागाडीच्या वेळेच्या आधी कचरा टाकू, नाल्यामध्ये कचरा फेकणार नाही, ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करू अशी सर्वांनी शपथ घेतलेली आहे। आणि त्याप्रमाणे माझी इच्छा आहे की आपल्या सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन हे आपलं शहर म्हणजे आपलं घर आहे हे चांगलं ठेवण्याची सगळ्यांनी पराकाष्ठा करावी, सगळ्यांनी प्रयत्न करावे। आमचं प्रशासन तुमच्या प्रयत्नाला साथ द्यायला बांधील आहे। धन्यवाद। क्या कहेंगे, आज बप्पा का विसर्जन किया है, 10 दिन बप्पा की सेवा करने के बाद आप विसर्जन कर रहे हैं हर साल की तरह, क्या भावना व्यक्त करेंगे? अभी थोड़ा भावना हमारा नरम रहता है, कम रहता है, जो लाने में जोश रहता है। और गए 1.5 मिनट से हम लोग इसमें काम किए और गए 11 दिन, मतलब आज का दिन भी लाखों लोगों ने जो दर्शन लिया और दर्शन के बाद उस पर जो मूर्ति में जो पावर आता है और विसर्जन के दिन बहुत दुख भी होता है। क्या इतने प्यार से उनको लाए थे, 11 दिन इतना पूजा पाठ किए, 40 से 42 भजन मंडल डेली भजन गाते थे और सुबह शाम उनका ख्याल रखते थे। और अब बप्पा जाने से बहुत दुख भी होता, लेकिन फिर आ गए, फिर उनकी तैयारी करके हम बप्पा के जाते जाते क्या मनोकामनाएं व्यक्त करेंगे बप्पा? और बप्पा से ऐसे लाखों भक्त ने जो उनके दर्शन के लिए आए थे, जो भी उनके लिए मांगा होगा अच्छा चीज़, जो पब्लिक के खुद के अच्छे का जो होगा वो उसका काम पूरा होना चाहिए।
आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे नई खबर के साथ। हमारे चैनल को पहली दफ़ा देख रहे तो सब्सक्राइब और लाइक कीजिए। वीडियो कैसा लगा उस पर कमेंट जरूर कीजिए और वीडियो अच्छा लगे तो मित्रों के साथ शेयर कीजिए। हमारे चैनल के वीडियो आपने पूरा देखा इसके लिए धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।